त्याच्यानंतर सर जेव्हा ते फॉल झाला होता तेव्हा थोडेसे मी काही ॲड केले. आणि हं, मी पोर्टफोलिओ त्याच्या आधीच खाली केला होता. हं, तर ते काही स्टॉक मी ॲड केले आणि नवीन फायनान्शियली इयरसाठी सगळ्या वॉच लिस्ट किंवा जसा आपला फॉर्मॅट आहे त्यानुसार सगळं अपडेट केलंय आता. ग्रेट. बढिया. ते 2-3 वर्षापूर्वी मी सगळं अपडेट केलं होतं. हं, हं, हं. खूप साऱ्या मिस्टेक होते जाणवले, कितीतरी डिलीट झालं होतं. सगळं शफल झालं होतं. हं, 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 हं. तेवढं क्लीन करून घेतलं सगळं. ओके. काय क्लॅरिटी आली केल्यावरती? मध्ये-मध्ये अपडेट केलं पाहिजे हं, आणि जेव्हा आपण म्हणजे अ, मध्ये-मध्ये माझं असं वेगळंच काम चाललं होतं. तर हं, हं, त्याच्यातनं मला क्लॅरिटी नाही यायची. तर यावेळेस मी इंडेक्स वगैरे जेव्हा क्लीन केल्या आणि जेव्हा आपण क्लीन वगैरे करतो तेव्हा सगळं ऑब्झर्व्ह केलं जातं सर एकदा. हं. तर माझ्याकडून कुठले-कुठले स्टॉक्स मिस झाले होते. ते पोस्ट करायचं ते माझ्याकडून डिलीट झाले होते हं, कितीतरी. हं. तर एक लिमिटेड ह्याच्यात काम केलं तर ईझी जातं. क्लॅरिटी जास्त येते असं वाटलं मला. आणि माझ्या आधी वॉच लिस्ट खूप मोठ्या होत्या. तर ते मी आता इंडेक्स वाईज फ्रंटला घेतले. ते बघून झाल्यानंतरच वीकली एक्स्ट्रा जे स्टडी करायचे ते एंडला ठेवले मी. ओके. ग्रेट. तर मला ते आता व्यवस्थित वाटतंय खूप. सुटसुटीत वाटतंय बुवा. हां, येस सर. सुटसुटीत वाटतंय. हं, हं, हं. किंवा मध्ये मला बिलकुल कन्फ्युजन असायचं. एव्हरी मीटिंगमध्ये मी सांगायचे, की मला समजत नाही काय करायचं सर. हं, 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 हं. बरं. तर यावेळेस तसं नाहीये, की कन्फ्युजन मोडमध्ये नाहीये. ग्रेट. बढिया. तर आणि अजून एक शेअर येस, बोला, बोला. मी माझी विश लिस्ट पण चेक केली ना सर, हां. तर त्याच्यानंतर म्हणजे मला जाणवलं, की खऱ्या विश लिस्ट कुठल्या आहेत आणि खोट्या म्हणजे असं एक असतं ना, की आपण लिहायचे म्हणून लिहिलेल्या असतात. हं, 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 हं. तर ज्या रिअल होत्या ना, तर ते हे अपडेट करताना मला ते असं एक आतून फील येऊन आपण करतो ना, की फोकस करून काम. हं, 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 हं. तर तो हेल्प झाला यावेळेस, की मग आता एकदम क्लिअर आहे, की मला कशावर फोकस करायचा आहे आणि बाकीचं म्हणजे टेम्प्ट होतं इकडे-तिकडे भटकायचं, पण ते अजिबात नाही करायचं ठरवलं यावेळेला मी. ओके. ग्रेट. येस, वर्ष कसं होतं बाकीच्यांचं? हे वर्ष कसं होतं तुमचं ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून? हॅलो, हॅलो सर. येस, व्हेरी गुड. गुड. गुड हां सर. मॉर्निंग, हर्षद. हे वर्ष म्हणजे थोडंसं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे मी थोडासा आउट ऑफ हं, हं. रेंजेस होतो इन टर्म्स ऑफ मार्केट. बट आता परत थोडंसं रिगेन करतोय आणि पुन्हा एकदा लक्ष द्यायचं काम चाललंय. आता वाट बघतोय मी पण. थोडं-थोडं इन्व्हेस्टमेंट परत चालू करायची. ओके. ग्रेट, येस. या. ग्रेट. येस. बाकीच्यांचं? सर अमित बोलतोय. येस, गुड मॉर्निंग अमित. गुड मॉर्निंग. सर लास्ट म्हणजे ह्या वर्षामध्ये आपलं भरपूर म्हणजे एक्सपोजर वाढवलं आपल्या इक्विटीमध्ये हं, माझं आणि रॅली बुल रॅली होती त्या आणि भरपूर म्हणजे प्रॉफिट पण भरपूर झालंय. भरपूर. म्हणजे जवळपास मोर दॅन 30% कॅपिटलवर आपलं प्रॉफिट झालेला आहे माझा हं. आणि आता माझ्याकडे जवळपास 20% कॅपिटल पण आता सध्या माझं आहे म्हणजे बुकिंग केलंय, फ्री आहे. फ्री आहे. कॅश आहेत असं. हं. ओके. हो. ग्रेट. येस. तरी अजून थोडा फोकस मिसिंग आहे म्हणजे त्यामुळे नाही तर अजून जास्त झालं असतं. हं, 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 हं. वर्किंग होत नाही पाहिजे तसं. होत नाही. वीकली स्टडी. हं. ओके. वीकली स्टडी कोण-कोण करतंय? बढिया आहे. काय वीकली स्टडीचा तुम्हाला काय इफेक्ट जाणवला सगळ्यांना? बऱ्याच वर्षापासून आपण म्हणतोय का वीकली स्टडी करायला पाहिजे. म्हणत नाही डेली कर कर केला पाहिजे. पण ॲट लीस्ट वीकली तरी. वीकलीमुळे तुम्हाला काय क्लॅरिटी येते? तर विकली स्टडीमध्ये जे पण मी काही स्टॉक्स काढतो, हं, तर हं. त्यानंतर ते जर वीक सुरू झाल्यानंतर जर फॉलो केले ना, हो. तर बऱ्यापैकी जे मी ठरवलेले असते, की अशा पद्धतीने हा ग्रो होऊ शकतो. तर हं, हं. काही मूव्हज होतात. म्हणजे एखाद दिवशी तो डाउन साइडला जातो, पण बऱ्यापैकी ॲट द एंड ऑफ द वीक बघितलं तर तो चांगला परफॉर्म केलेला असतो. हं. त्याने एक म्हणजे स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप होतं, की आपण करू शकतो. फक्त ॲक्शन्स काही ठिकाणी घेतल्या नाही जात, हं, हं, हं. पण वर्क होतंय ते गोष्ट. ग्रेट. त्याच्यासाठी खूप वेळ द्यायला लागतो का? महत्त्वाचा प्रश्न.
असं स्पेसिफिक नाहीये, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करतो. ओके, ग्रेट. माझ्या म्हणण्याचं असं होतं का तुम्हाला वीकली खरंच तेवढा वेळ द्यायला लागतो का? आणि ॲक्शन घ्यायला पण खरंच तितका वेळ लागतो का आपल्याला कुठलंही ॲक्शन घ्यायला बुवा? वीकलीचं ज्यावेळेस स्टडी करायला लागलो ना, तर हं, पहिल्यांदी जेव्हा सुरुवात केली तेव्हा बराच वेळ लागला होता, नाही असं हं. नाही. परंतु जेव्हा रेग्युलॅरिटी करायला लागलो ना, तर मग मागच्या वीकचा बरेचसे स्टॉक्स बघितलेले असल्यामुळे थोडं स्पेसिफिकेशन्स व्हायचे, की हां, हे बघितलंय, हा याच्यात नाहीये. हं, हं, हं. मग त्याला मग टाईम फ्रेम कमी लागायला लागली. मग पहिले फक्त निफ्टी 50 बघणं किंवा नेक्स्ट निफ्टी 50 किंवा हं, हं. असं सेक्टर वाईज मग थोडा वेळ कमी लागायला लागला. ओके. ग्रेट. आता किती 30 मिनिट्समध्ये होतं का सर्व? हां, नाही थोडा जास्त वेळ लागतो. बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. हरकत नाही आहे. हां. पण कंपॅरेटिव्हली वेळ कमी हो. लागायला लागला बुवा. वीक टू वीक हा टाईम फ्रेम कमी होत चालतो, हे नक्की. ओके. ग्रेट. ओके. लास्ट 1 इयरचा कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? अ, मार्केट रिलेटेड तुमचा पर्सनल? आता बरेचसे स्टॉक्स सर 5 एम-ए लाईनचेच आहेत आता ऑलमोस्ट आणि जे पूर्वीचे होते कारण की आता काही डिमांड सप्लायचे नाहीच आहे. हा पूर्ण इयर जर बघितलं तर मोस्टली मल्टी इयर ब्रेकआउट्स मधलेच आहे. बरोबर. तर त्यांचे परफॉर्मन्स तर सगळे अबोव्ह 2 डिजिट्स मधलेच आहे. हं. कारण ते फास्ट रन झालेले आहे. मार्केट पण ऑलरेडी बिअरिश होतं, बुलिश होतं. हं, हं. पण अ, जे पण स्टॉक्स होते त्यांची जर परफॉर्मन्स ओव्हरऑल जर बघितला तर तो अबोव्ह 50% च्या पुढेच आहे. आणि ओके. मी काही जे सिलेक्ट केलेले होते त्यातले 2-3 स्टॉक्समध्ये स्टॉप लॉस पण बुक करावा लागलाय. ठीक आहे. ते तर होणार आहे. म्हणजे सगळे स्टॉक्स चालतात सगळ्यांचे असं नसतंच ना. आपल्याला आणि काही हं. वेळेस मला स्वतःला एक अशी काय म्हणतो आपण त्याला हे झालं, की काही स्टॉक जे ऑलरेडी रनमध्ये होते हं, आणि हं. कुठेतरी एक मेंटलीमध्ये एक हे असतं, की अरे आपण घ्यायला पाहिजे होतं, ह्या गाडीत बसून जायला पाहिजे होतं. हं, 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 आणि हं. मग 1-2 ठिकाणी अशी मूव्ह करायचा प्रयत्न केला, तर ते नाही सक्सेस होत. म्हणजे जे रूल्स रेग्युलर आपले जे रूल्स आहे, ते हं, हं. फॉलो नाही केले तर समजायचं, की आपण आउट होणारच आहे. ओके. तो लेसन मला मिळाला. अच्छा. ग्रेट. कुठला असा एखादा इन्सिडेंट्स स्टॉक वाईज का? हां, कुठला एखादा इन्सिडेंट ज्याच्यामध्ये या अशा गोष्टी तुम्हाला जाणवल्या बुवा? आता रिसेंटली टाटा इन्व्हेस्टमेंटमध्ये झालं होतं, की खूप ओके. जोरात चालला होता. वाटलं अरे आपण का घेत नाही, का घेत नाही? आणि जस्ट एंट्री करून बघितली आणि सेकंड वीकला तो लगेच खाली आला. हां. ओके. असं पूर्ण वर्षभरात 3 एक स्टॉकला झालं. पण मग ते हं. एक लेसन मिळाला, की रूल्स सोडून जायचं नाही. हं, 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 हं. बाकी काही हो. ओके, ओके, ओके. ग्रेट. बढिया आहे. हां, नाही कारण की हे एक्सपिरियन्स खूप गरजेचे असतात ते ॲक्चुअली. मार्केटमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी असतातच, रेग्युलर असतात. फक्त कन्सिस्टन्सी हा पार्ट किती लोकांना वाटला का कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पोर्टंट अँड पेशन्स? दर्शना बोलते सर. येस, बोला ना. मॅम, सर मी एक ऑब्झर्व्ह केलं, की तुम्ही सारखं म्हणायचं ना, की तुमचे स्टॉक सिलेक्टेड स्टॉकवरतीच काम करा किंवा हो. त्याच्यावरच फोकस ठेवा. तर हं. मी ते ऑब्झर्व्ह केलं, की मी पोर्टफोलिओ खाली केल्यानंतर पण माझे काही स्टॉक जे तुम्हाला लाँग टर्ममध्ये घ्यायचे त्याच्यावर जर लक्ष असेल ना, हो. तर जेव्हा पण तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटते, डिप भेटतो, तर तेव्हा तुम्ही ते अॅक्युम्युलेट करू शकता. हं. बरोबर. तर म्हणजे माझं हां, तर ते मला जाणवलं, की जेव्हा तुमच्या डोक्यात असतं, की कुठली या स्टॉकवर काम करायचंय, तर तुम्हाला ते अॅक्युम्युलेशन पण चांगलं भेटतं आणि ते मिस नाही होत कुठल्या हं. डिपमध्ये. तर हं. ते मला आधी सर मी खूप रँडम स्टॉक करायचे. तर मग कन्व्हिक्शन नाही यायचं, की हा घेतलाय बरोबर आहे ना, की हा घ्यायचा. तर आता माझे एक स्पेसिफिक स्टॉक ठरले. डिपमध्ये मी तेच अॅक्युम्युलेट करते सर. हं. तर त्याचा फायदा मला यावेळेस जाणवला आणि भीती नाही वाटत ते खाली वर झाले तरी आता. ओह! ग्रेट. बढिया. फिअर फक्त कसं होतं कन्सिस्टन्सीमुळेच जातं कुठल्याही गोष्टीचं असेल तर. प्रॅक्टिस हा महत्त्वाचा पार्ट असतो आणि विदाऊट प्रॅक्टिस तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा सक्सेसफुली रिझल्ट नाही होणार आहे. जसं आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी सांगितलं की पोर्टफोलिओ खाली केले. का केले तुम्हाला वाटतं? आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला माहिती आहे का पुढे जाऊन काय होणार आहे?
पोर्टफोलिओ खाली करण्यासाठी तुम्हाला स्टॉक्सनी एक्झिट दाखवले होते का सर्वांना? व्हॉटएव्हर ज्यांनी कोणी केलं ते. पण खाली गेले पोर्टफोलिओ. काहींनी दाखवले होते, काहींनी नव्हते दाखवले. ओके. ग्रेट. मग जे दाखवले ते ठीक आहे. पण जे नाही दाखवले ते का करतात? ॲक्चुअली निफ्टीच्या 1 डे टाईम फ्रेममध्ये त्याने ब्रेकडाऊन दिला होता. हो, बरोबर कधी आहे. साधारणतः 13 मार्चला. बरोबर आहे. मग त्या दिवशी एक्झिट केलेलं होतं मी सगळं. अच्छा. बट तो खरंच टाईम स्टॉक्सनी जर आपण प्रोसेस सिस्टममध्ये एक्झिट नाही दाखवते तर आपण का करतोय? मी पण एक्झिट माझ्याकडे ह्या मंथमध्ये पण नियर अबाउट 7 स्टॉक्स आले होते एक्झिटला. त्यातून मी फक्त 3च स्टॉक्स एक्झिट केले आता पण 4 स्टॉक्स हार्डली. आणि 1 एंट्री मिळालेली आहे फक्त. जेव्हा तुमच्याकडे एंट्री असते ना, त्यावेळेस तुम्हाला प्रोसेस सिस्टमच सांगणार आहे की त्यातून एक्झिट करायचं का नाही करायचं. कितीतरी स्टॉक्स असे होते की जे एक्सपेक्टेड होते का हे एक्झिट करतील पण त्यांनी परत बाउन्स केला. असं तुमच्याकडचे पण स्टॉक्स असणार आहे डेफिनेटली. माझ्याकडे आहे तर तुमच्याकडे पण असतीलच. राईट आहे? ज्यातले काही स्टॉक्सपैकी एक होता हेग, आठवत असेल तर. त्यानंतर पोझिशनल्समध्ये तुमच्याकडे होल्डिंगला असणारे बरेचसे स्टॉक्स असतात ते. जे आहेत एक्झाम्पल सांगायचं तर कल्याण ज्वेलर्स होता. जो चांगला रॅली करतोय. झोमॅटो आहे. किती लोकांनी बघितलंय? हो. आहे ना. बघताय. एक्झिटच नाहीये. पोर्टफोलिओ तरी ग्रो होतात आहे. येस. झोमॅटोत आता रिएंट्री केली मल्टी इयर ब्रेकआउटची. राईट आहे. मल्टी इयर ब्रेकआउट्समध्ये. किती लोकांकडे एंट्रीज आहे? ग्रेट. बढिया. पण ते मनी मॅनेजमेंटनुसार आहे का? महत्त्वाचा प्रश्न. हो. ग्रेट. बाकीच्यांचा? ओके. मनी मॅनेजमेंट हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. हे किती लोकांच्या लक्षात आलेलं आहे? आपण तर क्वार्टरली मीटला बोलतो, मंथली मीटला पण बोलतो. फॉलो किती होतंय? मान्य आहे मला. समजतंय. किती पर्सेंटने तुम्ही फॉलो करता ते तुम्हाला वाटतं? त्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला पुढे जाऊन अजून लक्षात येईल का कशा पद्धतीने वर्किंग करतात, पोर्टफोलिओ कसे ग्रो होतात आहे. कारण की जेव्हा तुम्हाला एक्झिट काही गोष्टी दाखवतील त्याच वेळेस तुमची एंट्री जर आलेली असेल तर तुम्हाला त्या गोष्टींचा बेनिफिट मिळतो. एक्झिट पण तसेच आहे आणि एंट्री पण तशीच आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट पुढे जाऊन बघायला मिळतो. आज नाही बघायला मिळणार आहे तुम्हाला. कारण की दिस इज द प्रोसेस. आणि प्रोसेस सिस्टीम या ज्या असतात ना, आपल्याला रिलॅक्स करतात. स्ट्रेस येऊ नाही देत. लक्षात ठेवा. कारण की एखाद्या गोष्टीत तुमचा एक्सपोजर वाढलेला असेल तर तुम्हाला त्या गोष्टींचा इम्पॅक्ट जाणवेल. ओके. लास्ट 1 इयरमध्ये तुम्ही काय केलं? काय चेंजेस तुमच्यात घडलेले आहे? काय मेजर चेंजेस तुम्ही केलेले आहे? येस, बोला. मेजर चेंजेसमध्ये ना पहिल्यांदी एक रिव्ह्यूज असा बघितला गेला, की जे वर्षभरामध्ये याच्या आधी ज्या इन्व्हेस्टमेंट केल्या जात होत्या, त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे रिअल एस्टेट असेल, स्टॉक्स असतील, पेपर ॲसेट्समध्ये. तर ह्याच्या सगळ्यांचं जर मी ॲनलाईज केलं, की कुठली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ग्रो होते. त्याच्यामध्ये फक्त स्टॉक्स म्हणजे इक्विटीमध्येच चांगले रिटर्न्स दिसायला लागले. आणि कंपॅरेटिव्हली म्युच्युअल फंडमध्ये. त्याच्यानंतर. त्यामुळे बऱ्यापैकी फंड जो आहे तो पेपर ॲसेटकडेच वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे रिझल्ट्स पण आता हळू-हळू चांगले दिसतायत. येस, बोला बाकीचे मेजर चेंजेस तुमचे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सॉरी लेट जॉइन केलं. ठीक. मेजर चेंजेस ॲज सच काही केले नाही. पण क्वालिटी स्टॉक्स ॲड करायचा प्रयत्न केला आणि ॲनालिसिस केलं माझ्याच पोर्टफोलिओचं. तर आय सॉ दॅट इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी.
जवळ-जवळ 57% लार्ज कॅप स्टॉक्स आहेत आणि बाकीचे मिड आणि स्मॉल कॅप त्याप्रमाणे आहेत. तर ओके. बऱ्यापैकी आहे हं, पोर्टफोलिओ. आणि 12th आणि 13thला तर ह्यूज मॅसेकर झालं माझ्या पोर्टफोलिओमध्ये. इट वॉज 83% वर होता. तो इट केम टू 68%. देन आय वॉज ट्रॅव्हलिंग दॅट टाईम, कॉन्फरन्सला होते कोलकाताला. तर मी काय पाहिलंच नाही. मग एका फॅमिली फ्रेंडने सांगितलं, "पोर्टफोलिओ पाहिलास का?" तेव्हा जो बडा सा धक्का था ना, वो धीरे से बैठ गया. आणि 2 दिवसात परत तो 75% वर आला. अँड म्हणजे तो मला जास्त शॉकिंग नव्हता. म्हणजे आय वॉज प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि म्हणजे आता म्हणजे अशा स्टेजला आली आहे मी, की स्टॉक्स व्हेन दे आर अप अँड डाउन, इट डझंट मेक मच डिफरन्स टू मी. अँड मी ॲज सच पोर्टफोलिओमध्ये डिफरन्स तर दिसतोच. वास्ट डिफरन्स आहेच आहे. बट आय डोंट माइंड इट. म्हणजे ती स्टेज आली, की आय एम मेंटली प्रिपेअर्ड फॉर दॅट. ग्रेट. आणि दॅट वॉज अ चेंज इन मी. या नाहीतर अदरवाईज आय वॉज ऑल्वेज इन अ पॅनिक. अरे बापरे! खाली आला, खाली आला. बट नाऊ मला वाटलं, की ठीक आहे बाबा, आलाय खाली तसा तो वर पण जाईल. दिस कॉन्फिडन्स आय हॅव बिल्ड इन लास्ट फ्यू इयर्स. हो. थँक यू सर. थँक यू. ग्रेट. बढिया आहे. तर ते पेशन्स आणि यानेच समजतं. तो पूर्ण टाईम पिरियड गेल्यानंतर लक्षात येतं की अरे हां, हे होत असतं. खालीवर होत आहे. पोर्टफोलिओ खाली जातात, वर येतात. बट जेव्हा आपण प्रोसेस सिस्टम फॉलो करतो, त्यावेळेस तो जो इम्पॅक्ट असतो, तो खूप चांगला असतो. तर आपल्याला विनाकारण एक्झिट, पॅनिक सिच्युएशन्समध्ये ते सेलिंग होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि हे क्लिअरिटी येण्यासाठी टाईम हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. ओके, ग्रेट. टाईमबद्दल काय मत आहे तुमचं? पेशन्सबद्दल काय मत आहे? Yes, sir. Time has given me means someone had posted that काय म्हणतात त्याला, compounding is the eighth wonder. हं. So I found it very true about myself also and my portfolio also. And really I'm satisfied. आणि हे जेव्हा म्हणजे ऑलवेज आय एम की मार्केट खाली कधी येते, सो दॅट आय कॅन गेट अन अपॉर्च्युनिटी टू पिक ग्रेट स्टॉक्स ॲट डिस्काउंट प्राइस. राइट. ग्रेट. बढिया आहे. जसं का बऱ्याच लोकांनी पोर्टफोलिओ खालीवर झाले, तर त्याच्यामध्ये मेजर इश्यूज काय होते तुम्हाला वाटतं? स्मॉल कॅप, मिड कॅप का लार्ज कॅप? I think the small caps always take your portfolio down because हं. they are the most who suffer during crashes. राइट. And there means recovery rate is very low. It may disappear also, small stocks. Whereas large caps, they give you confidence that it is an opportunity to buy. राइट. So I think this experience I've got in the last 5 years of investing. राइट. Thank you, sir. थँक यू. येस. स्मॉल कॅप, मिड कॅप हे पोर्टफोलिओला खालीवर करतात आणि वाढवतात पण. पण त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की स्मॉल कॅप असो, लार्ज कॅप असो या मिड कॅप असो, कुठलाही स्टॉक जर असेल, तर तो सगळ्यात मोठा इम्पॅक्ट काय क्रिएट करून जातो? तर तुमच्या प्रोसेस सिस्टमनुसार जर तुम्ही ते फॉलो केलं असेल, तर त्याचा इम्पॅक्ट मेजरली जाणवत नाही आहे. बट एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जाणवली असेल कदाचित लास्ट 1 इयरमध्ये किंवा आत्ताही जेव्हा मार्केट पडलं किंवा इथून पुढे जरी पडलं, तर पोर्टफोलिओ हे निगेटिव्हने जाणार. हे किती लोकांना वाटतं? ग्रेट. हां. कारण की सगळ्यात महत्त्वाची जो फिअर फॅक्टर असतो ना, तर पोर्टफोलिओ निगेटिव्ह जाणे. हा सगळ्यात मोठी गोष्ट असते. तर लोकांना वाटतं की पोर्टफोलिओ निगेटिव्ह जातात. हां, पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन कमी होतं, पण निगेटिव्हने जाते, जेव्हा तुम्ही प्रोसेस सिस्टम फॉलो करतात. आणि धिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स आहे. का सगळ्यात मोठा फिअर असतो जो निगेटिव्ह जाण्याचा. जेव्हा तुम्ही प्रोसेस सिस्टम फॉलो करतात, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी जाणवतील आहे. बऱ्याच वेळा डिस्कशन्स होतात किंवा या नेक्स्ट क्वार्टरली मीटमध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नवीन शिकायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याच्याविषयी लास्ट क्वार्टरली मीटमध्ये खूप साऱ्या गोष्टी डिस्कस केल्या किंवा त्याच्यानंतरही पर्सनली बऱ्याच लोकांनी शेअरिंग केलं होतं. सायकॉलॉजी किंवा आपण म्हणतो
का बरं ती डिस्टर्ब होते किंवा कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती काम करू शकतो. या सगळ्या गोष्टी आहेतच आहे. बट जेव्हा प्रोसेस सिस्टम तुम्ही फॉलो करतात ना, तेव्हा तुमची सायकॉलॉजी ही स्टेबल असते. हे माहिती आहे का तुम्हाला? किती लोकांना त्या गोष्टीचा इम्पॅक्ट स्वतः तुम्ही बघितलाय बुवा? लास्ट 1 इयरमध्ये. मी म्हणत नाही जास्त जुना. ओके. ठीक आहे. असा कुठला इन्सिडेंट होता का जिथे तुम्हाला तुमचं माइंड स्टेबल होतं? सायकॉलॉजिकली तुम्ही फिट होतात बुवा असं थोडक्यात. असा कुठला इन्सिडेंट जो शेअर करण्यासारखा तुम्हाला वाटतो? तर कोविडचा एक्सपिरियन्स आय आय हॅड लकीली अँड दॅट वॉज ग्रेट फॉर मी हं, बिकॉज मला सगळे चांगले स्टॉक्स, लार्ज कॅप स्टॉक्स तेव्हा हं. डिस्काउंटेड ॲट अ 50% रेटमध्ये मिळाले अँड दॅट हॅज गिव्हन अ ग्रेट बूस्ट टू माय हं. स्टॉक मार्केट एक्सपिरियन्स ॲज वेल ॲज माय कॉन्फिडन्स. अँड ग्रेट. दॅट टाईम आय वॉज म्हणजे तुमच्यामध्ये काय कॉन्स्टंट टचमध्ये असल्यामुळे आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट की आय एम डुईंग द राईट थिंग. म्हणजे बजाज फिन्सर्व, बजाज ऑटो वगैरे सगळे आय गॉट ॲट डिस्काउंटेड प्राइसेस हं. आणि त्याच्यामुळे माझा आज काहीतरी रिस्पेक्टेबल पोझिशनला आहे माझा पोर्टफोलिओ. थँक यू सर. थँक यू. ग्रेट. येस. अजून कोणाचा काही एक्सपिरियन्स? हां, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग रोहित. जेव्हा आपण प्रॉफिट लॉसमध्ये बुक केलं तेव्हा आपलं माइंड स्टेबल राहिलं. म्हणजे काही असं अरे एवढे पैसे गेले असं काही वाटलं गेलं नाही. ओके. ग्रेट. आणि आणि जेव्हा तुम्ही स्मॉल कॅप खाली पडलं मी तेव्हा पाहिले तर जे क्वालिटी स्टॉक आहे ते कधी पडले नाही पण तेवढे. हं, इम्पॅक्ट नाही जाणवला. मार्केट खाली होते. ज्याची जी क्वालिटी होती, म्हणजे हं. जे ओव्हर व्हॅल्यूड झाले होते ते पडले. हं, 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 हं. म्हणजे तो एक ऑब्झर्वेशन मी केलं होतं. त्यावेळेस मार्केट पडत होतं आणि एक न्यूज डिपेंड नाही राहायचा. जे YouTubeला मी बघायचो ना, ते सगळे स्टॉक मी फॉलो बघितले. त्याचा आणि याचा काही संबंध नाही म्हणजे अजिबात. रिअल याच्यात आणि YouTubeमध्ये ते सजेस्ट करतात हा स्टॉक, तो स्टॉक. त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. असं म्हणजे की अरे हा वरती गेला, तर हा जाईल वरती. असं काही झालं नाही इम्पॅक्ट असं. म्हणजे आपल्या प्रोसेसनुसार झालं ना त्याच्यातच. हं, आणि हं. माझ्यातलं मी जे स्टॉक माझे अडकलेले होते म्हणजे ज्युबिलंट पुढे कंप्लीटली आता माझ्या लेव्हलला आले बरोबर. म्हणजे की अरे इथं बाय करायला पाहिजे होती. जी माझी हं. जी मिस्टेक झाली होती, हं, ती हं, हं. आत्ताच अरे आपल्या इथं म्हणजे आत्ता बाय करायची अपॉर्च्युनिटी आपली. बरोबर. स्कॅमर बरोबर. तिथं मग माझ्यात मी ते करून मी जे अडकले होते, ते मी त्याच्यातलं माझं एव्हरेज करून मी ते कॅपिटल फ्री करणार आहे. हं, हं, आणि हं. तोपर्यंत इलेक्शन होत नाही, तोपर्यंत मला क्लॅरिटी येत नाही, तोपर्यंत मी काही इन्व्हेस्टिंग जरा होल्डच केलं. आपलं क्लॅरिटीच नाही कळू राहिली काय होईल. बरोबर एक आहे. एक ठीक आहे आपण बघतो. शक्यतो मी वीकलीच बघत असतो. मी काही डेली बघत नाही. हं, हं. वीकली स्टडी करत असतो. ग्रेट. वीकलीमध्ये मला जेवढं अनालिसिस होतं त्याच्या आपण नुसार बघतो. मग त्याच्यात मग आपलं सगळं पोर्टफोलिओ सगळं चेक करणं, कोणतं जाण्याचं आणि पहिली गोष्ट मी माझे जे आधीचे अडकलेले शेअर होते, सगळे प्रॉफिटमध्येच बुक केलेले जवळपास. फक्त 3-4 स्टॉक राहिले माझे अडकलेले. ते हं, सगळे मी हं. प्रॉफिटमध्येच मी केले म्हणजे. ॲट लीस्ट 12% पुढे मी टार्गेट ठेवलं. 12% पुढे आपल्याला ॲट लीस्ट भेटला पाहिजे. एफडीच्या हं, डबल रिटर्नमधले. म्हणजे तो लॉस फक्त ठीक आहे टाईम गेला तो, ते मिस्टेकमुळे गेला. पण हं. आता सगळं सिस्टमॅटिक चालू आहे सध्या असं म्हणजे हे असं काही नाही की आणि जस्ट आता मी काढलेले म्हणजे कालच मी माझं चेक केले होते. ते आपले हं. 5 स्ट्रॅटेजीनुसार तर मला त्याच्यातले काही स्टॉक बद्दल म्हणजे हे क्लॅरिटी नाही येऊ राहिली. म्हणजे आज डाउन 5 एमएच्या खाली क्लॉज गेलेले, पण आपण एक्झिट का नाही केली असं? असं करायला पाहिजे काय असं विचारायचं होतं तुम्हाला? ओके. पोस्ट करा त्याच्यानंतरच कळेल ते. हां, मी पोस्ट करतो ते. यालाच पोस्ट करून करू तसं. त्यानंतरच कळेल. ओके. ओके. ग्रेट. ओके. थँक यू. वंडरफुल रोहित. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहितने खूप एक चांगली गोष्ट शेअरिंग करता सांगितली, का लॉसमध्ये पण एक्झिट केलं, पण त्याच्या गोष्टीचा इम्पॅक्ट नाही जाणवलेला काही किंवा कुठे त्या गोष्टीचा फिअर फॅक्टर नाही आलेला. धिस इज द वन ऑफ द बेस्ट थिंग्स होते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, लॉसमध्ये माणूस विकायला घाबरतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. प्रॉफिटमध्ये तर कुठेही बुक करतो. डझंट मॅटर आहे. पण लॉसमध्ये ते विकण्याची हिंमत करणे ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. तसंच माझ्याकडचा पण होता. पेटीएम होता. जवळ-जवळ 55% मी खाली विकलाय तो. हां, होतात. पण त्याचा फिअर फॅक्टर किंवा त्याच्याबद्दलचा जो इम्पॅक्ट आहे, तो काही खूप मोठा नव्हता ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या हिशोबाने. त्यामुळे त्या गोष्टींचा 55% म्हणायला खूप मोठा होतो, त्या स्टॉक्समध्ये. पण मनी मॅनेजमेंटनुसार काय होतं, तर ती छोटी अमाउंट्स होते. त्यांनी काही खूप मोठा फरक नाही पडत आहे. कारण की बाकीच्या जे रिटर्न्स होते, ते ह्यूज होते कंपॅरेटिव्हली त्या 55% च्या हिशोबाने. धिस इज द मेन थिंग आहे. ग्रेट.
अमित तू काहीतरी शेअर कर. येस डॉक्टर बोला. हां, तर ते रोहितने सांगितलं तसं मी पण शेअर असं करतो, की जे स्टॉक बुक केलं म्हणजे लॉस बुक केलं. हं. तर त्याच्यामध्ये काय झालं, की जरी लॉस बुक केला, परंतु तो लॉस बुक केल्यानंतर जोपर्यंत केलेला नव्हता, तोपर्यंत रोज माइंडला ट्रिगर व्हायचं. हं, की हं. हे लॉसमध्ये, हे लॉसमध्ये. पण एकदा ते काढून टाकले, तर फ्रेशली माणूस दुसऱ्या स्टॉक्सकडे बघण्यासाठी रेडी होऊन जातो. आणि मग त्यामुळे थोडा परफॉर्मन्समध्ये किंवा स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्समध्ये पण फरक पडला. हे मला स्वतःला जाणवलं. ग्रेट, ग्रेट. बढिया. राईट आहे. हॅलो. येस अमित. सर आपलं आता म्हणजे लास्ट इयरमध्ये आता बऱ्याच वेळा असं म्हणजे निफ्टी 1-1.5% खाली जातो. काही बऱ्याच वेळा असं जातो. त्यामुळे हं. बराच निगेटिव्ह होतो पोर्टफोलिओ. भरपूर स्टॉक्स 10% च्या खाली असतात. हं. पण असं लक्षात आलं, की लगेच ते नेक्स्ट डे किंवा 2-3 दिवसात लगेच रिकव्हर होतात. हं, तर हं. ती एक हॅबिट म्हणजे पेशन्स बिल्ड झालं. हं. त्याच्यामुळे फिअर नाही येत, की जरी पडलं मार्केट तरी माहिती आहे, की हे होणारच आहे रिकव्हर. कारण तसा एक्सपिरियन्स भरपूर वेळा झाला आता. हं. तो एक लर्निंग झालं. त्यानंतर काही स्टॉक्सला वेळ लागतो रिकव्हर व्हायला. म्हणजे भरपूर 6-6 महिने, 8-8 महिने लागतात. पण मग होतात ते पण. हं. म्हणजे त्याच्यामध्ये पण रिटर्न्स येतात. काही स्टॉक्समध्ये इमिडिएटली येतात. मध्ये विदिन 1 डे, हं, 3 हं. डेज, 1 मंथ तो एक राईट. एक्सपिरियन्स होतो. आणि बऱ्याचशा याच्यामध्ये 3 डिजिट रिटर्न सुद्धा बघितले. जे हं. फक्त वाचले होते आधी. हं, हं, हं. ते पण बघितले. त्यामुळे म्हणजे पेशन्स बिल्ड झाला, की फिअर नाही येत. जरी भरपूर डाउनफॉल आला तरी. की हं, माहिती हं. असतं, की ते होणारच आहे रिकव्हर. हं, 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 हं. त्यामुळे लगेच पॅनिक होऊन बुकिंग सगळे पोर्टफोलिओ खाली करायचं असं नाही केलं कधी. ग्रेट. बढिया. 3 डिजिटमध्ये जे स्टॉक्स होते ते कुठले होते? IRFC आहे त्याच्यामध्ये. हं. त्यानंतर EIH हॉटेल आहे. हं. MRPL आहे. ग्रेट. Zomato पण जवळपास त्याच रेंजमध्ये आता. राईट आहे. Zomato पण त्या रेंजमध्ये मिळेल. 3 डिजिटमध्ये रिटर्न जनरेट करणं, हे पण पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स असतात बुवा. राईट आहे. ग्रेट. हो. बढिया. ह्या वर्षभरात आपण खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहे. आणि त्या ज्या गोष्टी होत्या त्यांच्यातही खूप सारे बदल आपण बघितलेले आहे. सगळ्यांनीच बघितलेले आहे. राईट आहे. हां. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो ना, त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडून मिस होतात. माहिती आहे का? हां. आणि मिस होण्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते? स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन येस सर. येस. येस. ओके. चलो ग्रेट. येस. मनी इज युअर एम्प्लॉयी. डू नॉट लेट इट सिट. किती लोकांचा हा एक्सपिरियन्स होता लास्ट 1 इयरमध्ये? ग्रेट. चलो. हं. तर मनी हा एक चांगला एम्प्लॉयी आहे आपला. हे सगळ्यांना माहीत झालं आहे. 3 डिजिटमध्ये पण तो रिटर्न देतो, 2 डिजिटमध्ये पण देतो आणि 2 डिजिटमध्ये मायनस पण देतो. राईट आहे. 55% पर्यंत पण मायनस करतो. बट इट्स ओके. हा छोटा पार्ट असतो, जो प्लस मायनस हे चालूच राहणार आहे. पण ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स असतो तो ग्रेट असतो. एवढे चांगले रिटर्न्स तुम्हाला दुसऱ्या कुठल्या परफॉर्मन्समध्ये किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये नाही आहे अजून अवेलेबल होत आहे. कारण की त्या सेक्टर वाईज किंवा त्या जो इम्पॅक्ट असतो फिजिकल बिझनेसेसमध्ये तो खूप वेगळा असतो. डेफिनेटली इथे मनी वर्क करत असतो त्यामुळे तर तुम्हाला या गोष्टी जाणवलं. डेफिनेटली. अ, जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तर कंपनीचं मिशनच आहे, बी अ इंडिपेंडंट इन्व्हेस्टर फॉर युअर इंडिपेंडन्स. राईट आहे? तर कंपनी त्या मिशन्सवरती कंटिन्युअसली काम करत असते. अ, आपल्यापैकी जे आत्तापर्यंतचं जे शेअरिंग्स होतं त्याच्यात पण आपण ते बघतोय का इंडिव्हिज्युअल कॉन्फिडन्स सगळ्यांचे बिल्ड होतात आहे. इन्व्हेस्टमेंट्स वाढवतात आहे. फिअर फॅक्टर येत नाही आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर याचा इम्पॅक्ट आपण बघत आहोत. जसं व्हिजन पण आहे कंपनीचं का 25,00,000 फॅमिलीजला फायनान्शियल इंडिपेंडन्स द्यायचं आहे. राईट आहे. तर त्याच्यावरती पण वर्किंग चालू असतं. राईट आहे. खरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसे तुमच्यासाठी काम करतो व तुम्ही फक्त मॅनेजमेंट करतात. हे किती लोकांना ट्रू वाटतं? हॅलो? येस.
येस सर. येस सर. येस. हां. येस सर. ग्रेट. बढिया आहे. हा तुमचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. राईट आहे. या वर्षभरात आपण काय-काय बघितलं होतं? जी-डी-पी, सर. राईट आहे. जी-डी-पी विषयी खूप सारे लोकं बोलत होते. आपण येस त्याच्या सर. पहिले येस. ग्रेट. तर जी-डी-पी विषयी आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. जी-डी-पी म्हणजे काय असतो? त्याचा इम्पॅक्ट कसा होणार आहे? येणाऱ्या पुढच्या 5 ते 10 वर्षात त्याचा इम्पॅक्ट कसा होऊ शकतो? आपण त्याच्यावरती वर्किंग केलं. त्यानुसार काही स्टॉक्स पण बघितले होते. राईट आहे? हां. त्या स्टॉक्सबरोबरच आपण बघितलं तर का निफ्टी कुठपर्यंत जाऊ शकते, राईट आहे. त्या एक्स्पेक्टेशन्स आपल्याला माहिती होते का अपकमिंग इयर्समध्ये निफ्टीचं जो रेंज आहे, जे आज 22,300-400च्या रेंजला आहे ते, तर ती भविष्यात 66,000 निफ्टी जाऊ शकते, राईट आहे. तर हा जो इम्पॅक्ट आहे हा पण निफ्टीमध्ये बघितला होता. त्याच रिलेटेड निफ्टीमध्ये आपण अजून काय बघितलं होतं? ई-टी-एफ बरोबर त्याच्याबरोबर इन्व्हेस्टमेंट्स कशा करू शकतो ते. इंडेक्स असेल या सेक्टर असेल, गोल्ड ई-टी-एफ असेल, ग्लोबल ई-टी-एफ आहे. हे मल्टिपल वेगवेगळ्या टाइपचे ई-टी-एफ्स आपण बघत असतो. बघितले पण आहेत ते. क्वार्टरली मीटलाच आपण ह्या सगळ्या गोष्टी काही बघत होतो. तर क्वार्टरली मीट किंवा मंथली मीटमध्ये तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी शिकायला डेफिनेटली मिळतात. तर तो जो इम्पॅक्ट आहे, जो कॉन्फिडन्स आहे, तो तुम्हाला इथेच बिल्ड होतो. डेफिनेटली आणि कुठल्याही गोष्टीच्या कन्सिस्टन्सीमध्ये त्या गोष्टी असतात. विदाऊट प्रॅक्टिस काही परफेक्शन होत नसतं. तर प्रॅक्टिस मोस्ट इम्पोर्टंट पार्ट असतो त्याच्यातला तुम्हाला मीटअप असतील हे, तर हे करत राहणे सगळ्यात महत्त्वाचं. कारण की यात नवीन गोष्टींचं तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट्स तुम्ही बघितलेल्या आहेत ते. त्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी ई-टी-एफमधलेच काही गोष्टी होतात. हे वेगवेगळ्या टाइप्सचे ई-टी-एफ्स होते. निफ्टी बीज, बँक बीज, गोल्ड बीज, फार्मा असतील, निफ्टी असेल, पी-यू-सी बँक, आय-टी बीज. तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी निफ्टी बीजमध्ये काम केलंय, बँक बीजमध्ये काम केलंय, गोल्ड बीजमध्ये काम केलंय. तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट पण कुठे ना कुठे आत्ता दिसत असणार आहे. कळत-नकळत तो येत असतो. जसं बऱ्याच आपल्या लोकांनी सांगितलं का पेशन्स इज मोस्ट इम्पोर्टंट पार्ट आहे तो. तर या वर्षभरात तुम्ही चेक करा का तुमच्यात निफ्टी ई-टी-एफ्सबद्दलचं किती तुम्ही का वर्किंग केलंय? जी-डी-पी रिलेटेड तुम्ही कसं वर्किंग करता ते. राईट आहे? नेक्स्ट निफ्टी 50 किती लोकं याच्याबरोबर काम करतात आहे? बघा ना. आता रिसेंटली निफ्टीमध्ये काही चेंजेस झालेले आहे. तुम्हाला माहिती आहे का? निफ्टीमधले काही स्टॉक्स एक्झिट झाले, काही एंट्री झाली. तर ते स्टॉक्स कुठून आले होते? राईट आहे? यू-पी-एल गेला. यू-पी-एलच्या जागी श्रीराम फायनान्स आलेला आहे. राईट आहे? हां. तर नेक्स्ट निफ्टी 50 पण हे बघितलं पाहिजे कारण की त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या चांगल्या क्वालिटीज कंपनीज आहे. म्हणजे आपल्याकडे आज 100 कंपनीज क्वालिटी कंपनीजचं लिस्ट आपल्याकडे तयार होते ते. तर डेफिनेटली या नेक्स्ट निफ्टी 50 पण तुम्ही बघत असणार आहे. राईट आहे? तर नेक्स्ट निफ्टी 50 मधले पण स्टॉक्स बघा. ज्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट अपॉर्च्युनिटीज पुढे पण जाऊन बघायला मिळतील. क्वालिटी स्टॉक्स त्याच्यात आहेतच आहे ऑलरेडी. निफ्टी स्टॉक्समध्ये पण तुम्हाला किती बघा, व्हरायटी ऑफ स्टॉक्स तुम्हाला बघायला मिळतील. राईट आहे? तर या सगळ्या स्टॉक्समध्ये पण तुम्हाला एक गोष्टीची क्लिअरिटी येणार आहे का, कुठल्या टाइपचे स्टॉक्स हे चांगले वर्कआउट होतात आहे, जे फ्युचरमध्ये निफ्टीमध्ये येणार आहे, हे पण तुम्हाला तिथे माहिती आहे. तर यातले स्टॉक्स पुढे जाऊन निफ्टीत येणार आहे आणि निफ्टीतले काही स्टॉक्स बाहेर जाणार आहे. जे परफॉर्म नाही करणार आहे ते एक्झिट होतील, ज्या एंट्रीज मिळतील. जे आपल्या करंट पोर्टफोलिओमध्ये पण असंच होतंय. तुम्ही जर बघितलं असेल तर. तुमचा जो वीकली स्टडी आहे तो वीकली स्टडी तुम्हाला हेच सांगणार आहे, तर तुम्ही करंटली काय बिहेव करतात आहे. राईट आहे? आत्ता तुम्ही शोधलेले जे स्टॉक्स आहेत ते तुम्हाला फ्युचरमध्ये अलर्ट करणार आहे. ते फ्युचरमध्ये तुम्हाला एंट्रीज देणार आहे. करंट सिच्युएशनला नाही मिळणार आहे सगळे स्टॉक्स. तर ऑल्वेज रिमेंबर तर तुम्ही वीकली स्टडी इज मोस्ट इम्पोर्टंट पार्ट आहे. लक्षात ठेवा. वीकली स्टडीमध्ये जे स्टॉक्स तुमच्याकडे येतील ते आज नाही तर पुढे जाऊन भविष्यात तुमच्यासाठी ते तयार होणार आहे. अपकमिंगमध्ये पण ते काही त्यातल्या हेल्प करतील, काही पुढे जाऊन पण तुम्हाला हेल्प करणार आहे. तर डेफिनेटली याच्याकडे बघणं गरजेचं. तर वीकली स्टडी इज मोस्ट इम्पोर्टंट. जसा निफ्टी आणि नेक्स्ट निफ्टी 50मध्ये जो डिफरन्स आहे करंटली. राईट आहे? काही आपण स्टॉक्स बघितले होते. यातले बजाज फायनान्स असतील, डी-मार्ट असेल, का हे पोर्टफोलिओमध्ये कसे स्टॉक्स ॲड करायचे, हे कशा पद्धतीने यांचं भविष्य आहे, हे पण आपण बघितलं होतं. राईट आहे? किती लोकांना आठवतंय यांचे प्राइजेस काय एक्स्पेक्टेशन्स आहे? का फ्युचरमध्ये काय एक्स्पेक्टेशन्स होऊ शकतात? डेफिनेटली सगळ्यांना माहिती आहे, असं मी गृहीत धरतो. राईट आहे? येस. तर सिस्टीम ही कंटिन्युअसली फॉलो केल्यानंतर अनएक्सपेक्टेड थिंग्स ह्यात आपल्यासाठी वर्क करायला लागतात. जस्ट एक्झाम्पल ही जी काही व्हिडिओज आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला ती क्लिअरिटी येते. तर हे बॉल्स कसे वर्किंग करतात आहे, कळत नकळत हे बरोबर सॉर्ट आउट होतात आहे. तर हा जो सिस्टीमचा इम्पॅक्ट असतो ना, हा लक्षात येत नसतो का हे वर्किंग कसं होणार आहे.
भविष्यात आपल्याला ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत, जसं विश लिस्ट विषयी आपण बोललो होतो. अपकमिंग विश लिस्ट आहे ते किंवा मग अपडेटेड विश लिस्ट त्याच्यात कसं आपण जाऊ शकतो किंवा कशा अचीव्ह करू शकतो, हे जेव्हा आपण कुठली सिस्टम फॉलो करतो तेव्हा त्यावेळेस लक्षात येतं. तर मोस्ट इम्पोर्टंट पार्ट. जसं आता निफ्टीत जर बघितलं तर लास्ट 1 इयरमध्ये काय रिटर्न आहे? 31% चे रिटर्न जनरेट झालेले आहे. राईट आहे? हां. तर वंडरफुल इयर्स होतं मागचे जर बघितलं तर 3 ते 4च महिने होते, की ज्याच्यामध्ये निफ्टीने चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे लास्ट 1 इयरचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर. तर डेफिनेटली ही गोष्ट काय लक्षात येते, का मार्केट हे दरवर्षी 3 ते 4 महिनेच असं असतं, की जे वर्किंगमध्ये असतं. बाकीच्या वेळेस तुम्हाला फक्त अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करणं हा एक मोस्ट इम्पोर्टंट पार्ट येतो. तोपर्यंत काही नसतं. हां, पण जेव्हा पण तुम्ही जर इन्व्हेस्टेड असाल, तर तुम्हाला त्याचे रिटर्न फक्त 3 ते 4 महिन्यामध्येच मिळतात आणि जे वर्षभरापेक्षा चांगले रिटर्न जनरेट होतात तुम्हाला. तर धिस इज द पेशन्स हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. लक्षात ठेवा. आणि पेशन्स काय असतात? जसं जर बघितलं तर 4 महिन्यापूर्वी, 5 महिन्यापूर्वी जर तुम्ही बघितलं असेल, तर निफ्टीचे रिटर्न हे 6 to 7% च्या रिटर्नच्या आसपास होते. पोर्टफोलिओ रिटर्न देत होते. बट जेव्हा निफ्टीने परफॉर्मन्स चालू केला, तर फक्त 2 ते 3 महिन्यात तिने 30% पेक्षा जास्त रिटर्न जनरेट करून दिलेलं आहे. तर तसंच पोर्टफोलिओ पण आपले असेच बिल्ड होतात, जे रिटर्न्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड करून देतात आहे. जस्ट एक्झाम्पल सांगायचं तर आपल्याकडचे जे पोर्टफोलिओ आहे आत्तापर्यंतच्या करंट सिच्युएशन्सचे, जसं 5 EMA असेल किंवा मग आपला I3 पोर्टफोलिओ असेल, डिमांड, सप्लाय, मल्टी इयर ब्रेकआउट्सवाले. हे पण खूप चांगलं रिटर्न जनरेट केलेले आहे. जसं जर 5 EMA जर बघितलं तर यावर्षी ट्रिमेंडस ग्रोथ त्यांनी दिलेली आहे. 61% रिटर्न दिलेलं आहे. म्हणजे निफ्टीपेक्षाही जास्त चांगले रिटर्न जनरेट होतात. ज्यावेळेस आपण थोडा स्टडी करतो किंवा प्रोसेस सिस्टम फॉलो करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तरी याच्यात डिव्हिडंड्स वगैरे हे सगळे आपण अकाउंट न केलेले आहेत ते, लक्षात ठेवा. त्यानंतर इथे जर बघितलं तर तुम्हाला खूप सारे स्टॉक्स बघायला मिळतील, की ज्यांचे पोर्टफोलिओ चांगले होत आहे. राईट आहे? पोर्टफोलिओमध्ये कशा पद्धतीने वर्किंग होतात आहे आणि कुठल्या टाईपचे या सगळ्या गोष्टी घडतात आहे. लुक ॲट हिअर. राईट आहे? प्रॉफिट बुक केले ते किती पर्सेंटनी किती प्रॉफिट बुक केले तेवढे फ्रीचे जे स्टॉक्स आहे त्याच्यामध्ये किती रिटर्न जनरेट होतात आहे. जे इन्व्हेस्टेड अमाउंट आहे आपल्या, जे इन्व्हेस्टेड स्टॉक्स आहेत ते किती रिटर्न देतात आहे. तर हे जर तुम्ही ॲन्युअलाइज जर बघितलं, तर तुम्हाला लक्षात येणार आहे, की इथे कशा पद्धतीने वर्किंग केलं जातं. कुठलाही बिझनेस असो, आपण कुठल्या चांगल्या बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करत असतो, हे लक्षात ठेवा. अचानक कुठल्याच गोष्टीत बदल होत नसतात. कुठल्याही कंपनीत होत नाही, कुठल्याही बिझनेसमध्ये होत नाही. ज्यावेळेस चेंजेस घडायला लागतात ते दिसतात आणि त्या इन्व्हेस्टमेंट्स आपण केल्या, तर त्याचे रिझल्ट्स खूप ट्रिमेंडस डिफरंट असतात आहे. तसं बघितलं तर निफ्टीपेक्षा आपण डबलपेक्षा जास्त रिटर्न जनरेट करतोय. तर याचा अर्थ असा आहे का मार्केट्समध्ये जेव्हा तुम्ही क्वालिटी काम करतात, जेव्हा क्वालिटी स्टॉक्सवरती वर्कआउट करतात, तर त्यावेळेस तुम्हाला रिटर्न्स हे खूप ह्यूज मिळतात. अनबिलिव्हेबल जे रिटर्न्स आहे ते आपण बघू शकतो. कंपाऊंड इफेक्ट जे आपण बघतो तर ते CAGR पण खूप चांगल्या पद्धतीने तुमचे बिल्ड होतात आहे. आणि एवढा CAGR जनरेट करणं इट्स टू मच आहे. कारण की आपण जसं म्युच्युअल फंड असेल किंवा अजून कुठलीही इंडस्ट्री असेल, त्यात 12-13% आपण बघत असतो. फक्त तेजीमध्ये ते जे स्टॉक परफॉर्मन्स असतात म्युच्युअल फंडचे आपल्याला ते तेजीमध्ये फक्त जास्त दिसतात. बट ॲक्चुअली ते जर बघितले तर 12 ते 15%च्याच रिटर्नमध्ये आपल्याला दिसतात. त्या CAGRनी काम करतात. ते सेक्टर तसं आहे ते. पण जेव्हा तुम्ही इक्विटीजमध्ये काम करतात प्युअरली, तर त्यावेळेस त्याचे जे रिटर्न्स आहेत आणि त्याचे जे CAGR आहेत, इट्स टू मच बिग असतात ते. राईट आहे? तर हे CAGR तुम्हाला मॅक्सिमम ग्रोथ करून देणार आहे. अपकमिंग इयर्समध्ये जर तुम्हाला हा 30% 40%चा जरी CAGR तुम्ही मेंटेन करू शकला, तर अनबिलिव्हेबल रिटर्न्स तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे. हां. तर पोर्टफोलिओ बिल्डिंगच्या वेळेस तुमचा वीकली स्टडी इज मोस्ट इम्पोर्टंट पार्ट येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट क्लिअरिटी येते का काय वर्किंग होणार आहे. कुठल्या स्टॉक्सकडे बघितलं पाहिजे. कोणत्या स्टॉक्स, इंडस्ट्री जसं आपण सगळ्यात पहिले सांगतो की तुम्ही कुठलं सेक्टर चालतंय त्या सेक्टरवरती वर्कआउट करा. सेक्टर वर्कआउट झाल्यानंतर आपण म्हणतो की त्याच्यातले स्टॉक्स कुठले ते बघा. कुठले परफॉर्म करतात ते बघा. त्याचं रिझन काय असतं? कारण की तुम्ही जितकं सॉर्ट आउट करणार तितके चांगले रिटर्न्स आहे. आता याच्यातले जे काही 5 EMA असेल, I3चा आपला असेल, तर तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच लोकांनी हा एक्सपिरियन्स पण केला आहे का वंडरफुल रिटर्न कसे जनरेट्स होतात आहे. राईट आहे? तर बऱ्याच लोकांकडे पोर्टफोलिओमध्ये
कितीतरी स्टॉक्स आहेत ते, जे खूप चांगल्या पद्धतीने 3 डिजिट, 2 डिजिट हे रिटर्न्स आहे. जेवढे फक्त आपण कसे होते जसं शेअरिंग आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी केलं, तर हे रिटर्न फक्त आपण वाचण्यात आले होते किंवा फक्त ऐकण्यातच आले होते. रिअॅलिटीत ते पण होतात हे पण आपण बघतोय. तर डेफिनेटली धिस इज द वर्किंग प्रोसेस असतात. तर प्रोसेसमुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती काम केलं जातं ते आणि डेफिनेटली आपल्या सगळ्यांच्या सपोर्ट्समुळे ह्या गोष्टी अजून चांगल्या डेव्हलप होतात आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही एक ज्या पोस्टिंग्स करता त्याचा इम्पॅक्ट बाकीच्यांना पण बघायला मिळतोय. खूप सारे लोकं बघतात, काही लोकं फक्त बघतात आहे, काही लोकं त्याच्यात पोस्टिंग कंटिन्युअसली करत असतात आहे. तर त्याचा इम्पॅक्ट बाकीच्यांना पण मिळत असतो हे लक्षात ठेवा आणि जो पोस्टिंग करतोय ना, त्याला सगळ्यात जास्त रिझल्ट कॉज झालेला आहे. कंपॅरेटिव्हली जो बघतोय फक्त, हे लक्षात घ्या. तर धिस इज द बिगेस्ट थिंग्स आणि हे जे काही रिटर्न्स आहे किंवा जसं मी आत्ता बोललो का पोस्टिंग करणारे यांचं अर्निंग जास्त दिसतं किंवा रिटर्न चांगले दिसतात ते कंपॅरेटिव्हली बघणारा, राईट आहे. कारण की कॉन्फिडन्स आणि कन्व्हिक्शन हे तुमच्या फक्त प्रॅक्टिसने आणि पोस्टिंगने येतं. कारण की पोस्ट केल्यानंतर तुम्हाला त्या विषयीचं इन्फॉर्मेशन अजून चांगल्या क्लिअरिटी असते. ऑल्वेज रिमेंबर. तर पोस्टिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट तुमच्यासाठी का दिस इज अ प्रॅक्टिस आहे. त्याच्यामध्ये खूप काही मोठं असतं का? बिलकुल नसतं. पण जे कन्व्हिक्शन्स असतात ते बिल्ड व्हायला सुरू होतात. ट्रॅकिंग सिस्टम तुमच्या ओन डेव्हलप व्हायला लागतात ते आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. जेणेकरून तुम्हाला रिटर्न हायेस्ट पद्धतीचे बघायला मिळू शकतात ते फ्युचर्समध्ये. थँक यू सो मच. यावर्षी तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट्स खूप छान होता आणि तुमच्या सपोर्ट्समुळेच कंपनीला आम्हाला सगळ्यांनाच चांगला सपोर्ट झालेला आहे आणि कंपनीकडून पण तुम्हाला खूप साऱ्या नवीन-नवीन गोष्टी देण्यात पण आल्या, तुमच्याकडून पण शिकण्यात आलेल्या आहेत ते आणि i3 फॅमिलीजमध्ये पण खूप साऱ्या तुमच्या सगळ्यांच्याच सपोर्ट्समुळे ॲडिशन होत आहे कंटिन्युअस बेसिसला. छोटं-छोटं का होईना, कंटिन्युअस बेसिसला ग्रोइंग होत राहणं हा धिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. हां, तर ह्या गोष्टी आम्हाला खूप जाणवल्या आहे आणि नेक्स्ट इयर पण तुमचा असाच सपोर्ट राहणार आहे आमच्यासाठी पण. हे पण आम्ही एक्स्पेक्टेशन्स आहेत आम्हाला. आम्हाला माहिती आहे की तुम्ही डायरेक्ट, इनडायरेक्टली सगळे सपोर्ट्स करत असतात ते आणि अशा पद्धतीचं वर्किंग जे आहे ते, हे प्रॅक्टिसनेच होणार आहे. तर नेक्स्ट इयरसाठी पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत आहे की ज्याच्यावरती वर्किंग करायचं आहे. हां, तर नेक्स्ट इयरमध्ये तुम्ही काय करणार आहे? नेक्स्ट फायनान्शियल इयरचं तुमचं काय प्लॅन आहे? हे पण वर्किंगमध्ये येऊ द्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर ह्या फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही काय-काय केलंय? हे एकदा क्रॉस चेक करा. राईट आहे? हां. ते केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का तुम्ही ह्या फायनान्शियल इयरमध्ये कुठे आहात? कुठे जातात आहे? आणि काय करणार आहे? राईट आहे? हां. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळणार आहे. हां. तर ह्या फायनान्शियल इयरचं तुम्ही जर तुमचं ट्रॅकिंग काढलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. एकदा पोर्टफोलिओ व्यवस्थित चेक करा. का काय केलंय मी? कसे होतंय? आणि जसं काहींनी एक्झिट केले, तर एक्झिट जरी केलेले असले, तरी पण एकदा ते रिव्ह्यू करून बघा, का ते स्टॉक खरंच एक्झिट करण्यासारखे होते का? जे एक्झिटचे होते ते ठीक आहे. इट्स ओके. इट्स अ पार्ट. बट जे स्टॉक्स खरंच मी पोर्टफोलिओमध्ये घेतले होते आणि ते अजूनही होल्ड असते, तर काय इम्पॅक्ट आला असता? तर या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा क्रॉस चेक करा. तर तुम्हाला त्या गोष्टींचा इम्पॅक्ट हळू-हळू जाणवणार आहे. आणि अपकमिंग डेजमध्ये पण आपल्याला खूप साऱ्या नवीन गोष्टी बघायला मिळणार आहे. जसं स्टॉक्समध्ये पण खूप सारे स्टॉक्स तुम्हाला बघायला मिळतील. आता करंट सिच्युएशननुसार जर बघितलं, तर तुम्हाला एक गोष्ट जाणवणार आहे का, जे फ्रंटलाईन स्टॉक्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट होताना तुम्हाला दिसतील आता कदाचित. जसं रिलायन्स इंडस्ट्री झाले, राईट आहे. तर हे जे मोठे स्टॉक्स आहेत, ज्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्या आत्तापर्यंत वर्षभरात चालल्या नव्हत्या, त्या चालताना दिसतात आहे. तर तो जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो. डेफिनेटली येणाऱ्या 3 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या नवीन वेगवेगळ्या सेक्टरच्या अपॉर्च्युनिटीज बघायला मिळणार आहे. हां, मार्केट हे तुम्हाला बिगेस्ट अपॉर्च्युनिटीसाठी रेडी होतंय परत एकदा. हां, पण आत्ता जो रेडी केलेला स्टडी असेल, तो तुम्हाला तो इम्पॅक्टफुल पुढे दाखवणार आहे. ही गोष्टीची क्लॅरिटी डेफिनेटली ठेवा. आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे, हा तुम्हाला अपकमिंग इयर्समध्ये पण तुम्हाला जाणवेल. त्याच्यानंतर मंथ्समध्ये पण जाणवणार आहे, वीकमध्ये पण जाणवणार आहे. तर काय होतंय? कुठल्याही मोमेंटमला अप्स एंड डाउन्स हे चालणार आहे मार्केट्समध्ये डेफिनेटली. पण प्रोसेस सिस्टममध्ये बसल्यानंतर जसं आत्ता आपल्यापैकी बरेच लोकांनी सांगितलं का त्यांच्याकडे कॅपिटल जमा आहे. तर याचा अर्थ काय होतोय? का न्यू अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार आहे.
आणि न्यू अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार तर त्यांच्या अपॉर्च्युनिटीची तयारी ही. जेव्हा पण तुमच्याकडे कॅश जमा व्हायला लागते तर तेव्हा लक्षात घ्यायचं का न्यू अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे. आणि ज्यावेळेस मार्केट तेजीमध्ये असतं ना, त्यावेळेस तुमच्याकडे कॅपिटल हे पूर्णतः इन्व्हेस्टेड असतं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी तो एक्सपिरियन्स घेतला पण असणार आहे. किती लोकांनी हा एक्सपिरियन्स घेतला का हां बा, अपॉर्च्युनिटी होतात त्यावेळेस खूप सारा मार्केट तेजीत होतं. तर त्यावेळेस सगळा इन्व्हेस्टेड होता. पैसे कमी पडतात. माझं तर असतं. ग्रेट. बढिया. येस. तर डेफिनेटली या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळत असतो. राईट आहे? हां. आणि आत्ता जर बघितलं तर कॅश तुमच्याकडे असणार आहे. राईट आहे? न्यू अपॉर्च्युनिटीसाठी जेव्हा पण तेव्हा तुम्ही प्रोसेस सिस्टम फॉलो करतात ना, तर तुम्हाला बऱ्याच वेळा माझ्याकडून प्रोसेस सिस्टम हे बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं. राईट आहे? बट त्याच्या पाठीमागचं मेन रिझन काय असतं, तर तुमच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती का जेव्हा पण प्रोसेस सिस्टम आपल्याला रिलॅक्स करते. खाली येताना जेव्हा मार्केट खाली येतं त्यावेळेस तुमच्याकडे कॅश जमा व्हायला लागते. आणि मार्केट जेव्हा यू टर्न्स करतात, अपसाईडला जायला लागतात, त्यावेळेस तुमचे ते पैसे इन्व्हेस्ट व्हायला लागतात, कळत नकळत. धिस इज द बेस्ट वे ऑफ कुठलीही सिस्टम तुम्ही जेव्हा वापरतात, त्यावेळेस त्या सिस्टममध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात ते. आणि ह्या सगळ्या इन्क्लूड केलेल्याच गोष्टी आपल्याला पुढे जाऊन इम्पॅक्टफुल कामं करायला लावतात. राईट आहे? ग्रेट. तर डेफिनेटली आत्तापर्यंतचं या फायनान्शियल इयरचा तुम्ही रिव्ह्यू क्रिएट करून ठेवला असेल. नसेल केला तर करा. जो तुम्हाला इम्पॅक्टफुल राहणार आहे. आणि अपकमिंग मंथ्समध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या न्यू अपॉर्च्युनिटीज बघायला मिळणार आहे. कुठला वाटतंय तुम्हाला कुठलं सेक्टर असं वर्कॅबिलिटीमध्ये येऊ शकतं तुम्हाला वाटतं? ऑटो सेक्टर. कोणतं? ऑटो. ऑटो. ओके. ग्रेट. सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टर. राईट आहे. येस. निफ्टी असेल. बँकिंग सेक्टर आहे. राईट आहे. निफ्टी 100 स्टॉक्स किती लोकं बघतात? ऑटो सेक्टर. ऑटो सेक्टर तर कंटिन्युअसली परफॉर्म करत आहे. कुठले स्टॉक्स परफॉर्म करतात आहे? बजाज ऑटो आहे. राईट आहे. बजाज ऑटो आहे. मारुती सुझुकी आहे. हां. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मारुती. किती लोकांच्या ह्याच्यात आहे? काय ॲज अ काय म्हणून घेतलाय? मल्टी इयर ब्रेकआउट. मल्टी इयर ब्रेकआउट. राईट आहे. डबल होणार आहे. माझं बरोबर? हां, सर माझ्याकडे इट वॉज माय फर्स्ट इन्व्हेस्टमेंट जेव्हा ते 4900 ला वगैरे होतं. इट इज गिव्हिंग ग्रेट रिझल्ट्स. आणि हां. सर मला वाटतं केमिकल सेक्टर बहुतेक अपकमिंग असू शकतं. कारण सध्या ते लोएस्टला आहे आणि ऑटो आय थिंक इट विल करेक्ट मे बी इन 1 or 2 इयर्स. ऑटो सेक्टरमध्ये मॅम चेंजेस आहे. मग गेले 6-7 वर्ष चाललंच नव्हतं ऑटो सेक्टर. सगळ्यात पहिले तर. येस. हां. ते आत्ताशी सुरू झालंय चालू व्हायला. ओके. मे बी बिकॉज ऑफ EVs इट विल गिव्ह बूम. ईव्ही हा एक पार्ट आहे. ओके. हां. जसं आता मारुती आहे. मारुती का बरं चालणार आहे तुम्हाला वाटतं? हं, मारुती इथून त्यांनी डबल आता होणार आहे माहिती आहे का? नव्हतं माहिती. हां. धिस इज द ब्युटी आहे. का आपल्याला त्या गोष्टी ओके. माहितीच नाहीये. हां. मारुतीची नवीन कार आलेली आहे. माहिती आहे ना? एक 6-7 महिन्यापूर्वीच. हायब्रिड? काय म्हणतात? हायब्रिड का? येस, हायब्रिड. धिस इज द बिगेस्ट अपॉर्च्युनिटी आता ती. हायब्रिड हे फक्त ओके. त्यांच्याकडेच एकट्याकडे आहे ना आत्ता. ते आणि टोयोटा. हो. टोयोटो आणि त्यांनी कोलॅबोरेशन केलं. हो, राईट आहे. आणि त्याला कॉम्पिटिशन कोणी नाही आत्ता. ओके. येस सर. हां.
त्याच्यातल्या त्या टॉयटाबद्दलच्या गोष्टी ज्या आहेत, त्या ज्या आहेत, तर लोकांना कन्व्हिक्शन हे जे आहेत ते मारुतीवरती जास्त आहे कंपॅरेटिव्हली टॉयटा. राईट आहे. आणि लिस्टेड कंपनी आहे आपल्याकडे मारुती. तर मारुतीचा जो इम्पॅक्ट आहे तो मोठा आहे. आणि दिस इज द बिगेस्ट अपॉर्च्युनिटी. हां. तर आपल्याकडे त्या अँगलने जेव्हा तुम्ही बघणं चालू करणार ना, तर तुमच्या लक्षात येईल का मार्केट हे खूप चांगलं आहे. जेव्हा छोट्या-छोट्या इंडस्ट्रीज असतात, त्यावेळेस त्यांच्यामध्ये काही चेंजेस घडतात. जसं आता ग्रँड विटारा आली. तर ग्रँड विटारा ही जी आहे, हा इम्पॅक्ट करून जाणारा स्टॉक्स राहणार आहे. का? तर त्याला कंपॅरिझनमध्ये कोणी नाही. बाकी सगळे ईव्हीच्या पाठीमागे, हे हायब्रिडच्या पाठीमागे आहे. ओके. हां. तर ऑल्वेज रिमेंबर तर तुम्हाला रिसेंटली काही गोष्टी घडल्या आहे ना, त्या तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात. तर काय चेंजेस घडतात आहे इंडस्ट्रीजमध्ये किंवा कुठल्याही सेक्टर्समध्ये. तर या गोष्टींचा इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळेल. जसं मारुती डबल होणार आहे. ग्रँड विटारा ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने पुश देणार आहे. का? तर त्यांना कॉम्पिटिशनलाच कोणी नाही आहे आत्ता. राईट आहे? हां. धिस इज द बिगेस्ट थिंग्स आहे. का इंडस्ट्री चेक करताना तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील का त्यांच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे. मारुती डबल होणं इट्स टू मच. हां, सोपं नाही आहे. 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्हाला तो होताना पण दिसेल. आत्ता किती % रिटर्न दिले माहिती आहे का मारुतीने इन्व्हेस्टमेंट नंतर पण? नियर अबाउट 22% च्या आसपास रिटर्न देतोय तो. आजही गेल्या 3 ते 4 महिन्यात जर बघितलं तर. धिस इज द बिगेस्ट अपॉर्च्युनिटी. राईट आहे? हां. निफ्टी कमोडिटी सेक्टर असेल, तर सेक्टर वाईज जेव्हा तुम्ही स्टडी करतात तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतात. तर निफ्टी कन्झ्युमर गुड्स आहे. राईट आहे? हां. एनर्जी आहे. एनर्जीमध्ये आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स केलेलं आहे. राईट आहे? पॉवर ग्रिड असेल, सुझलॉन असेल. राईट आहे? ग्रीन एनर्जीसाठीचे लोक तिकडे जातात आहे. हां. फायनान्शियल सर्व्हिसेस जसं आता योगदीपजींनी सांगितलं. तर फायनान्शियल सर्व्हिस अपकमिंग मूव्ह तिथे कदाचित आपल्याला बघायला मिळू शकेल. राईट आहे? हां. एफ-एम-सी-जी. एफ-एम-सी-जीमध्ये कुठले स्टॉक्स येतात? हिंदुस्तान युनिलिव्हर, हां. मॅरिको. ब्रिटानिया, ब्रिटानिया. आयटीसी. राईट आहे. तर अपकमिंगमध्ये तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेल. का? यांच्यामध्ये जसं आता आय-टी-सीत अजून काही अपॉर्च्युनिटी आलेली नाही आहे, बरोबर आहे. पण अपकमिंग मंथ्समध्ये येऊ शकतात ते एफ-एम-सी-जी सेक्टर. अजून कुठला आहे? नेस्ले. नेस्ले. डी-मार्ट पण येतो त्याच्यात माहिती आहे का? हो. येस सर. हां. येस. हां. तर लुक ॲट दी स्टॉक्स. तर यांच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज सर तुम्हाला आणि बोला. ह्याच्यात पण वाटतंय, काय म्हणतात त्याला, ट्रॅव्हल अँड टुरिझम. आहेतच कारण आहेत. आता याचे सीझन सुरू होणार, सुट्ट्यांचं सीझन, तर ते वाढू शकतं ना. सुट्ट्यांचे सीझन जे असतात ना, त्याच्यापेक्षा ती इंडस्ट्री काय ग्रो करते आणि त्याच्यामध्ये कुठल्या इंडस्ट्री येतात. केलं नाही. हॉटेल्स हॉटेल्स असतील. हॉटेल्स आणि ट्रॅव्हलचे म्हणजे एरोप्लेन्स आणि हे ते मेक माय हां. ट्रिप वगैरे, वीज माय ट्रिप, हो. वंडरला, वंडरला. मग हे स्टॉक्स रिअली ऑलरेडी वंडरफुल. हां, वंडरला किती चाललाय तो. या डेफिनेटली डबल बघितलं झाला पाहिजे. तो. हो. माझ्याच पोर्टफोलिओ ते डबल. हां, वंडरला इट्स टू मच बिग अमाउंट्स. इमॅजिका माहिती आहे ना? इमॅजिका किती लोक Imagica is close to our heart because it is belonging to the Sangamner Malpani families. दे हॅव. राईट? हां. मालपानी ग्रुपचं आहे आपल्या. राईट आहे? सर आणि त्यांचे प्रोजेक्शन्स आता इंदोर आणि दिल्लीला पण आहेत राईट आहे. अपकमिंग. राईट. इट हॅज ग्रोन डबल सिन्स आय ब्रॉट इट. डेफिनेटली. हां, तर ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेल ना. आता हे माहिती आहे फक्त. राईट आहे? त्याचे इम्पॅक्ट्स आपण बघितले पाहिजेल. ते छोट्या-छोट्या गोष्टी असतात का जे तुम्हाला इथे दिसणार आहे अपकमिंग इयर्समध्ये. हां. तर हे स्टॉक्स तुमच्याकडे असायला पाहिजेल. कन्झम्पशन्समध्ये काय येतं? चेक करा. इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या पद्धतीने चाललंय. आय-टी थोडंसं स्लो डाऊन झालेलं आहे. राईट आहे? हां. मीडिया स्टॉक्स पण इथे बघितले पाहिजेल ना अपकमिंगमध्ये. हां. येतील बघायला. हां. मेटल स्टॉक्स आहे की ज्यांच्यामध्ये मोमेंटम आता सुरू झालाय, एक पॉज घेतलाय, परत एकदा सुरू होतात आहे. राईट आहे?
अपॉर्च्युनिटी ह्या रेडी होतात आहे. हां, मिड कॅप आहे. तर मिड कॅपमध्ये लूक ॲट हिअर. तर मिड कॅपमध्ये काही चेंजेस तुम्हाला अपकमिंग्समध्ये मिळतील. राईट आहे. अपॉर्च्युनिटीज सगळीकडे आहे. एम-एन-सी माहिती आहे ना? मल्टीनॅशनल कंपनी ज्या असतात त्या. कोणत्या मल्टीनॅशनल कंपनीज आहे माहिती आहे का? फार्मा. फार्मा किती लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे ते? ग्रेट. हां. तर अपकमिंगमध्ये फार्मा बघायला मिळेल. प्रायव्हेट सेक्टर, प्रायव्हेट बँकिंग आहे. तर जिथे आत्ताशी ते कन्सॉलिडेशन फेज चालू आहे. हां, अजून त्याच्यात व्यवस्थित क्लॅरिटी नाही आली. पण जेव्हा पण येणार आहे, तेव्हा चांगल्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला बघायला मिळणार आहे अपकमिंग मंथ्समध्ये. तर स्टॉक्स हे फाइंड आउट करून ठेवलं आहे. पी-ओ-सी तर जोरातच चालू आहे अजूनही. पब्लिक सेक्टर बँक. त्यात कुठली चालू आहे सगळ्यात चांगली? SBI. एस-बी-आय. राईट आहे. ग्रेट. हां, तर बेस्ट परफॉर्मन्समध्ये एस-बी-आय, युको बँक चालू आहे, बँक ऑफ बरोडा आहे. राईट आहे. रिअॅलिटीमध्ये हां, रिअॅलिटी सेक्टर्स आहे. तर ज्याच्यामध्ये थोडा स्लोडाऊन इथे कन्सिडरेबल होतोय. सर्व्हिस सेक्टरमध्ये बिगेस्ट अपॉर्च्युनिटी आहे ते अपकमिंग डेजमध्ये बघायला मिळणार आहे. कारण की बरेचसे चेंजेस होणार आहे. राईट आहे. निफ्टी स्मॉल कॅप्समध्ये एक छोटं करेक्शन्स आपण आत्ता बघितलं होतं रिसेंटलीच. राईट आहे. हां, तर स्मॉल कॅप्समध्ये पण इथून एक पुलबॅक देतील, तर एक्झिट कदाचित मिळतील काही स्टॉक्सला. काहींच्या एंट्रीज मिळतील. तर डेफिनेटली त्या वॉच करा. जिथे एक्झिट असतील तिथे एक्झिट करा. अपकमिंग्समध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. हां. त्यानंतर आता इलेक्शन पिरियड पण आहे ते. त्या इलेक्शन पिरियडमध्ये कुठले स्टॉक्स चालू शकतात. त्यानंतर इलेक्शन्समध्ये पण खूप सारे विप्स ऑफ होणार आहे. व्होलॅटिलिटी वाढणार आहे. तर व्होलॅटिलिटी ही कंटिन्यूअस बेसिसला खालीवर होणारी असते. लक्षात ठेवा. तर सेक्टर स्टडी करणं तर तुम्हाला बेस्ट अपॉर्च्युनिटीज बघायला मिळणार आहे. हां. जे स्टॉक्स ऑलरेडी पडलेले आहेत ते त्यांच्यात काही मार्केट पडलं तरी विशेष काही डाउनसाइड बघायला नाही मिळणार आहे. जे स्टॉक्स खूप वाढलेले त्यांच्यात थोडंफार प्रमाणात आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग डेफिनेटली बघायला मिळू शकते. तर प्रॉफिट बुकिंग हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ते. तो जो रेग्युलर बेसिसला केला पाहिजेल आहे. ऑल्वेज रिमेंबर. हां. तर पोर्टफोलिओमध्ये जे प्रॉफिट बुकिंग आहे हे रेग्युलर बेसिसला होत राहणं हे किती इम्पॉर्टन्स आहे हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे. असं मी गृहीत धरतो. तर आहेत. हं. तर प्रॉफिट बुकिंग इट्स मोस्ट इम्पोर्टंट पार्ट असतात ते. या सगळ्या सेक्टर्सचे असेल, कुठल्या पोर्टफोलिओमधले असतील, तर डेफिनेटली ग्रोइंग ओरिएंटेड असतात ते. हां, म्हणजे जेव्हा पण मार्केट जरी करेक्ट झालं, तर मोठा पार्ट आपल्याला त्याचा इम्पॅक्ट जाणवत नाही. जो जर्क असतो, तो जाणवत नाही आहे. हां, पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन थोडं खालीवर वगैरे होत असतात ते. रेग्युलर बेसिसला ते होत राहणार आहे. बट तुम्ही जर रिटर्न्स जर बघितले तर डेफिनेटली मागच्या वर्षभरातले तर अनबिलिव्हेबल होते. हां, अशा काही खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी 3 डिजिट असेल, 2 डिजिट असेल. हां, ते हां, इथून पुढे ते घडणार नाही का? डेफिनेटली घडणार आहे. अशा गोष्टी रिपीट होत असतात ते. लक्षात ठेवा. हां, इथून पुढे पण तुम्हाला बेस्ट अपॉर्च्युनिटीज बेस्ट सेक्टरनुसार तुम्हाला बघायला मिळतील. एफ-एम-सी-जी असेल, सर्व्हिस सेक्टर असेल, फायनान्स सेक्टर असेल, बँकिंग असेल. तर यांच्यामध्ये पुढच्या 3 ते 6 महिन्यात तुम्हाला अपॉर्च्युनिटीज बघायला मिळणार आहे. हां. तर येणार कशामुळे वाटतं ते? तर आपल्याला ते टेक्निकली साउंड वाटतं ते म्हणून. हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला येणाऱ्या काही महिन्यांमध्ये बघायला मिळणार आहे. हां. जो इम्पॅक्ट आपल्याला रेग्युलर बेसिसला आपण बघतो, त्याच्यापेक्षा चांगल्या अपॉर्च्युनिटीज म्हणजे जे म्हणतो ना, सायकल्स आहे. एका सेक्टरमधून दुसऱ्या सेक्टरमध्ये शिफ्टिंग होतात. मनी शिफ्टिंग होतं. तर ते आपल्याला बघायला मिळणार आहे अपकमिंग मंथमध्ये. आणि डेफिनेटली याचा इम्पॅक्ट तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये आपल्याला तो बघायला मिळणार. राईट आहे? क्लिअर आहे? जसं आपण सांगत असतो का सेशन्समध्ये पण सांगतो का मागे काय झालं, करंट स्टेटस काय आणि पुढे काय होऊ शकतं. आपण याच्याविषयी रेग्युलर बेसिसला डिस्कशन्स करत असतो. त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली तुम्हाला पोर्टफोलिओसाठी तुम्हाला हेल्पफुल होतो. जेणेकरून रिकॉल्स होतात. अपकमिंग इव्हेंट्सला तुम्ही प्रिपेअर असतात ते. जसं आता जर बघितलं तर इलेक्शन हा एक
मोठा इव्हेंट आपल्यासाठी इकडे बघायला मिळतोय. पण याचा इम्पॅक्ट पण आपल्याला अपकमिंग डेजमध्ये पण बघायला मिळणार आहे. जसं आता करंटली जर बघितलं तर मार्च एंडिंगमुळे बरेचसे ॲडजस्टमेंट्स होतात. त्याच्यामुळे पोर्टफोलिओमधले काही स्टॉक्स खाली आले, प्रॉफिट बुक केले, एक्झिट केले, असे आपण बरेच बघितलेले आहे. तर या ॲडजस्टमेंट्स ज्या चालू असतात ॲन्युअलाइज, तर मार्च जो होता, तो पूर्ण ॲडजस्टमेंट मंथ म्हणून काम केलंय त्यांनी पूर्णतः जर बघितलं तर. राईट आहे? काही डाउट्स? काही शंका? क्लिअरिटी? डेफिनेटली तुम्हाला बरीचशी क्लिअरिटी आत्ता आलेली असेल. कशा पद्धतीने हा इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळतोय. येस सर. येस सर. ग्रेट. येस, तर प्रिपेअर व्हा पुढच्या अपकमिंग इव्हेंटसाठी, जेणेकरून तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज पुढे परत बघायला मिळतील. राईट आहे? येस, कन्क्लुजन? सर एक डाऊट आहे. बोला. डाऊट आहे सर. इलेक्शनसाठी कुठले स्टॉक्स? नाही, इलेक्शनसाठी काही स्टॉक्स नसतात मॅम. ते तुम्हाला अपॉर्च्युनिटी म्हणून म्हटलं ना, फाइंड आउट करायला लागतील ते. आणि जे ओके, चालले ओके. नाही ते चालताना आपल्याला बघायला मिळू शकतात ते. असं स्टॉक ओके. स्टॉक्स कसे असतात, तुम्हाला स्टडी शांततेत करा. स्पेसिफिक नाहीये. हां. नाही, नाही. काय होतं याच्यात, ओके, ओके. हे इव्हेंट वेगळा असतो. आता आपण त्याच्याकरता हं, सेक्टरचा हं, हं. स्टडी मी म्हणतोय ना, जसा मारुतीविषयी आपण बोललो ऑटो सेक्टरमध्ये. हं. तर खाली मिळाला तुम्हाला तर चांगली अपॉर्च्युनिटी परत मिळेल ना बाईंगला. जर या इव्हेंटमध्ये चुकून जर करेक्शनमध्ये ओके. खाली मिळालं तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे ना ऑटो येस सर. सेक्टरचं. तर ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. जसं क्वालिटी स्टॉक्स जेव्हा तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी देणारच आहे पुढे भविष्यात. सर गुड मॉर्निंग. मी माझं कन्क्लुजन करतो. येस. आता आजच्या ज्या ऑनलाईन मीटिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टींना आपला विषयांना हात घातला गेला, टच केलं आपण. तर प्रत्येकाचे रिव्ह्यूज पण समजले, की आम्ही काय करतो आहोत आणि प्रोसेस सिस्टमला मी स्वतः पण थोडंसं बायफर्गेट करून बघितलं तर 2-3 स्टॉकमध्ये स्टॉप लॉस बुक करायला लागले. तर प्रोसेस सिस्टमचं महत्त्व खूप आहे हे एकदम बाय हार्ट समजलं. त्यानंतर 5 लाईनला जे स्टॉक्स होते, ते अगदी फास्ट मूव्हिंग होते. म्हणजे 2 डिजिट, 3 डिजिट अगदी फास्टली झालेले. ते कळले सुद्धा नाही. म्हणजे आता माझ्याकडे 3 स्टॉक आहे जे 3 डिजिट्समध्ये आहे. आणि डेली जे स्टॉक्स बघतो त्याच्यामध्ये असं नाही की फक्त सॅटर्डे संडेज बघून होतं, की डेली सुद्धा वेगवेगळ्या सेक्टर्सला टच करायला लागतं. तेव्हा लक्षात येतं की कुठला सेक्टर वर्क करतोय, त्याच्यातलं कुठला स्टॉक काम करतोय. आणि न्यूज इम्पॅक्ट करतात नाही असं नाही. फक्त न्यूजवर सगळे स्टॉक्स चालतात असंही नाहीये. डेली स्टडीवरच ते चालतात. फक्त मला तुमचं आणखी एक हे वाटलं, की मी तुमचे जे स्टॉक्स 5 बघितले, तर बरेचसे स्टॉक्स हे काही खाली येत होते. म्हणजे घेतल्यानंतर 1 महिना 1 ते 2 महिन्याला ते हाय क्रॉस करून जायचे. मागच्या कॅन्डलचं पुढचं कॅन्डल हाय क्रॉस करायचं. परंतु जे लो ब्रेक करून येत होते. एकदा लो ब्रेक केल्यानंतर आमची जी एक मेंटॅलिटी असते, की आता लगे एक्झिट व्हायला पाहिजे. आता हा आणखी पुढच्या मंथमध्ये ब्रेक करून जाईल. परंतु काही स्टॉक असे होते, की नेक्स्ट मंथमध्ये जी तुमची आपली जी प्रोसेस होती, नेक्स्ट कॅन्डलला ते वरती गेलेले स्टॉक. प्रोसेसमध्ये जर राहिलं, तर लॉस होत नाही. हे पण लक्षात आलं. ग्रेट. बढिया. थँक यू. थँक यू सो मच. आय वुड लाइक टू कन्क्लूड सर. मी मोस्टली डेलीच फॉलो करते, पण आज स्पेसिफिक स्टडीज ते M5 मला अजूनही माहीत नाहीये कन्सेप्ट. पण स्टॉक स्पेसिफिक मी फॉलो करते. मोस्टली माझी स्ट्रॅटेजी आहे आणि they are giving good results because some stocks are in 4 digits also. My highest return up till now is 2,500% returns in one stock. Maybe it is just by luck, पण मिळत आहेत. 4 stocks are in 4 digits आणि बाकीचे मोस्ट ऑफ मीन्स एक 50 स्टॉक्स याच्यात आहेत आणि आय हॅव गॉट अ व्हेरी बिग पोर्टफोलिओ. आय वॉन्ट टू रिड्यूस इट, बट आय डोंट नो हाऊ. But all are giving good results. So
आतापर्यंत बुल रन असल्यामुळे मे बी ते चांगले रिझल्ट देत आहेत. पण आय हॅव टू सिट केअरफुली अँड चूज द स्पेसिफिक स्टॉक्स. आणि पोर्टफोलिओ ग्रो करतोय. आय एम गेटिंग गुड डिव्हिडंड, सो जस्ट आय एम ठेवलेले आहेत. पण एवढं सगळे स्टॉक्स मॉनिटर करणं पण अवघड असतं. बट देत आहेत गुड रिटर्न्स. थँक्यू सर. थँक्यू. अँड थँक्यू. आय होप आय विल लर्न युअर स्ट्रॅटेजी ॲज अर्ली ॲज पॉसिबल. त्यातले काही स्टॉक्स -98% पण देत आहेत, जसे आरकॉम वगैरे. ते मी बऱ्यापैकी काढलेत, पण स्टील ते आहेतच अजून पोर्टफोलिओमध्ये. पूर्णच काढून टाकायला पाहिजेत, पण तरी आहेत. ठीक आहे. आणि प्रेम असतं एखाद्या हां. गोष्टीबद्दल, त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. नाही, असं वाटतं की तो भाऊ कुठेतरी मदत करेल आणि मे बी हा स्टॉक पण जाईल वरती. मी म्हणून म्हटलं ना, प्रेम थँक्यू सर. असतं असं. हो, हो. आणि एक स्टॉक पाहिजे म्हणजे तो त्या पोर्टफोलिओला थोडा खाली ओढतोय तो. ठीक आहे. ठीक. थँक्यू सर. येस, येस. थँक्यू. येस, नेक्स्ट. हा सर. तर प्रोसेस सिस्टम नुसारच आपण वर्किंग केलं पाहिजे. म्हणजे स्टॉक्सने एक्झिट नसेल दाखवलं तरी एक्झिट होऊन जाणं, त्यामध्ये आपलं म्हणजे लॉस होतो. त्यामुळे प्रोसेस सिस्टम फॉलो केली पाहिजे. ग्रेट. त्यानंतर हं. निफ्टी नेक्स्ट 50चा पण आपण स्टडी केला पाहिजे. त्यातून आपल्याला फ्युचरमध्ये काय कुठले स्टॉक्स येणार आहे त्यावर त्यातून या वर्षाचा पूर्ण एकदा रिकॅप झाला. तुम्ही ते हं. पीटी दाख मी जानेवारीपासून माझा पोर्टफोलिओ पूर्ण रिबॅलन्सिंग केला. म्हणजे जो माझे हं. स्टॉक होते, ते सगळे मी हं. प्रॉफिटमध्येच काढले गेले आणि आपल्या सिस्टमनुसार प्रोसेस चालू केली. हं, हं. आणि जे तुम्ही सांगितले स्टॉकाच्या प्रमाणात पडले, असे भरपूर स्टॉकाला मी प्रॉफिटमध्ये बुक करून विकून टाकले. आणि हं. विकल्यानंतर खाली आले. सिस्टमनुसारच विकले आपले, हं. सपोर्ट रेजिस्टन्सच्या हिशोबाने. रेजिस्टन्सवर गेल्यानंतर ते वरती गेलेच नाही. हं. म्हणजे सिस्टम फॉर्ममध्ये प्रॉफिट बुकमध्ये करून टाकले आणि त्यात आपली जी एवढी स्ट्रॅटेजी चालू आहे, त्या स्ट्रॅटेजीनुसार वर्क चालू आहे. आणि फक्त होल्ड करतोय. मला इलेक्शन कसं आता की ह्युमरवर चालतंय मार्केट सध्या. म्हणजे हं, क्लॅरिटी हं. नाही, की अरे कसं काय, कुठल्या डायरेक्शन जाईल किंवा काय. एक हं, दिवस हं. वरती तर 2 दिवस खाली. त्यामुळे शक्यतो मी कॅपिटल होल्ड करूनच ठेवणं बघतोय. हं, आणि हं. जे मला 5 मध्ये मला 5-1 स्टॉकचा डाऊट आहे. तुमच्याशी मी कुठला शेअर करतो आणि तुम्हाला टाकतो. मला पण त्याच्यातलं कळलं नाही काही. एक्झिट आलाय की नाही आला, का वेट वॉच करायचं असं. हं, हं. ओके, चालेल. आणि आजच्या मीटिंगमध्ये रिकॅप झालं सगळं. 1 इयरमध्ये काय-काय झालं आपलं ते पण समजलं गेलं. आणि आणि आत्ताच्या या प्रोसेसमध्ये की प्रॉफिट बुक करताना पण काही वाटलं नाही, शेअर घेताना पण काही वाटलं नाही. ते मनात ग्रेड गेली काय 1-2% वरती जातोय तसं काही असं वाटलं नाही. हां, ठीक आहे. टाकले पंच ऑर्डर करून टाकली, गेले. ठीक आहे. हं. नंतर थोडंसं मध्ये वाटायला लागलं होतं का आरती इंडस्ट्रीज नाही पण आरती इंडस्ट्री बाय केला आणि लगेच तो अजून डाऊन गेला. नंतर आता आला रे, पण आपल्या सिस्टमनुसार तो एक्झिट झाला नाही. मग ते हाय होल्ड असं. हं. नुसार चालू आहे असं वाटलं. म्हणजे ग्रेट. ओके. बढिया. थँक थँक यू. यू. थँक यू सो मच. येस, श्रद्धा मॅम बोला. या. चलो. तर तुमचं पोस्टिंग चालू ठेवा. स्टडी चालू ठेवा. ज्याचा इम्पॅक्ट तुम्हाला पुढे जाऊन डेफिनेटली बघायला मिळेल. थँक यू. थँक यू सो मच. भेटूया परत असंच एक मंथली मीटअप. चलो. थँक्यू सर. थँक यू. चलो बाय. टेक केअर.